आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार। दौंड तालुक्यात केडगाव परिसरात अवैध गर्भलिंग निदान प्रकरण उघडकीस। यवत पोलिसात गुन्हा दाखल। पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात अवैध गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आता आला असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाजात मुलगा मुलगी भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या अशा प्रकारांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपजिल्हा रुग्णालय दौंड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादींना केडगाव परिसरात अवैधरित्या गर्भलिंग निदान सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हॉट्सॲपवर प्राप्त झाला होता। संबंधित व्हिडिओंची पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी हा प्रकार बेकायदेशीर गर्भलिंग निदानाशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी अण्णासाहेब गिरी राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या विरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 466/2026 दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा कलम 3(3)(अ) 6(ब) क 18, 23 आणि 25 अंतर्गत नोंदविण्यात आला आहे। घटना दिनांक 14 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:46 सुमारास केडगाव परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे। तर या प्रकरणी अधिकृत नोंद 20 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:26 करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार वलेकर यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड हे करीत आहेत। दरम्यान गर्भलिंग निदानासारखे प्रकार हे कायद्याने गंभीर गुन्हे मानले जातात। महिलांच्या हक्काचे संरक्षण आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदे लागू केलेले असतानाही अशा घटना उघडकीस येत असल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणातील व्हिडिओची सत्यता, संबंधित व्यक्तीचा सहभाग आणि संपूर्ण रॅकेटची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज, धन्यवाद।